रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत तुकाराम महाराजांचा अभंग क्रमांक 125 हा पाहणार आहोत. संत तुकाराम महाराजांच्या या अभंगात आत्मसाक्षात्कार, ईश्वर प्राप्ती आणि अद्वैत अनुभव याचे अत्यंत सुंदर वर्णन केले आहे. या अभंगात त्यांनी सांगितले आहे की परमेश्वराचा अनुभव हा बाह्य डोळ्यांनी दिसत नाही, कानांनी ऐकू येत नाही किंवा जिभेने चाखता येत नाही. तो अंतकरणाच्या शुद्धतेतून आणि भक्तीच्या सामर्थ्याने अनुभवता येतो. हा अभंग विरोधाभास या अलंकाराचे सुंदर उदाहरण आहे. न पाहता पाहिले, न खाता खाल्ले, न बोलता बोललो, न ऐकता ऐकले अशा वाक्यांद्वारे तुकाराम महाराज सांगतात की आध्यात्मिक अनुभव हा इंद्रियांच्या पलीकडचा असतो. तर चला अभंग पाहूया. न देखूनी काही, म्या पाहिले सकळही, झालं अवघी या परी, मी हे माझे ठेले दुरी. न घेता घेतले, हात पाय उस्ततिले, खादले न खाता, रसना रस झाली घेता. न बोलीने बोलो, केले प्रकट झाकिले, नाईकले कानी, तुका म्हणे आले मनी. न देखुनी काही, म्या पाहिले सकळही. तुकाराम महाराज म्हणतात की डोळ्यांनी काहीही पाहिले नाही, तरी मला संपूर्ण विश्वाचे खरे स्वरूप समजले. हा अनुभव बाह्य डोळ्यांनी नाही तर ज्ञानाच्या डोळ्यांनी झाला. ज्याच्या मनात परमेश्वराचा प्रकाश पडतो त्याला जगातील प्रत्येक वस्तूमध्ये परमात्मा दिसून लागतो. सामान्य माणूस फक्त बाह्य रूप पाहतो, परंतु संत अंतर्मनाने पाहतात. त्यांना प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक कणामध्ये, प्रत्येक घटनेत परमेश्वराचे अस्तित्व जाणवते. झालं अवघी या परी, मी हे माझे ठेले दुरी. तुकाराम महाराज सांगतात की मी आणि माझे हा अहंकार त्यांनी पूर्णपणे सोडून दिला. जोपर्यंत मनात मी मोठा, हे माझे, हा माझा अधिकार असे विचार असतात तोपर्यंत परमेश्वराची खरी अनुभूती मिळत नाही. अहंकार दूर झाल्यावर संतांना सर्व जीव आपलेच वाटतात, कोणताही भेद राहत नाही. अहंकार हा ईश्वर प्राप्तीतील सर्वात मोठा अडथळा आहे. सर्वांशी प्रेमाने वागावे, प्रत्येकामध्ये परमेश्वर पाहावा. न घेता घेतिले, हात पाय उसतिले. तुकाराम महाराज म्हणतात की मी कोणत्याही वस्तूच्या मागे धावलो नाही, तरी मला सर्वश्रेष्ठ संपत्ती म्हणजे परमेश्वर मिळाला. हात पाय शांत झाले म्हणजे बाह्य धावपळ संपली. मनुष्य आयुष्यभर पैसा, मान, पद, सुख यांच्या मागे धावत राहतो, पण संतांनी परमेश्वर मिळाल्यावर सर्व धावपळ थांबवली. खादले न खाता, रसना रस झाली घेता. येथे तुकाराम महाराज म्हणतात की भौतिक अन्न न खाता देखील मला परमेश्वराच्या नामाचा गोडा अनुभवायला मिळाला. नामस्मरणाचा आनंद हा जगातील कोणत्याही चवीपेक्षा श्रेष्ठ आहे. संतांना भगवंताच्या नामात इतका आनंद मिळतो की इतर सर्व सुखे त्यांच्यासाठी क्षुल्लक वाटतात. न बोलोनी बोले, केले प्रकट झाकिले. तुकाराम महाराज म्हणतात की शब्दांशिवायही परमेश्वराची संवाद साधता येतो. भक्तीमध्ये अनेक वेळा मौनही बोलते. परमेश्वराला शब्दांची गरज नसते, तर तो भक्ताच्या मनातील भावना जाणवतो. संतांच्या जीवनातूनही अनेक गोष्टी शब्दांशिवाय लोकांना समजतात. ना ऐकले कानी, तुका म्हणे आले म्हणी. तुकाराम महाराज म्हणतात की मी कानांनीही ऐकले नाही, पण सत्य माझ्या अंतकरणात प्रगट झाले. परमेश्वराचे ज्ञान बाहेरून कोणी देत नाही, ते अंतर्मनात जागृत होते. जेव्हा मन निर्मळ होते तेव्हा परमेश्वर स्वतः मार्गदर्शन करतो. या अभंगात संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे की ईश्वरांचा अनुभव हा पंचेंद्रियांच्या पलीकडे आहे. डोळे, कान, जीभ, हात किंवा वाणी याच्यामुळे नव्हे, तर भक्ती, आत्मज्ञान, अंतर्मुक्ता आणि अहंकाराचा त्याग यामुळे परमेश्वराची अनुभूती मिळते. मी आणि माझे या भावनेचा त्याग केल्यावर मनुष्य सर्वांशी एकरूप होतो. त्यानंतर बाह्य सुखांची गरज राहत नाही. नामस्मरण, प्रेम, दया आणि श्रद्धा यातच त्याला अखंड आनंद मिळतो. हा अभंग शब्दात सांगता येत नाही, तो फक्त अनुभवता येतो. अभंगातून काही मिळणारे जीवनमूल्य संदेश आहे.
अहंकाराचा त्याग करावा, सर्व जीवांमध्ये परमेश्वर पाहावा. नामस्मरणातून मन शुद्ध होते. बाह्य सुखांपेक्षा आध्यात्मिक आनंद श्रेष्ठ आहे. अंतर्मुख झाल्यावर आत्मज्ञान प्राप्त होते. खरी भक्ती भावनेत असते, केवळ शब्दात नाही. लोभ, मोह आणि मी, माझे या भावनांपासून दूर राहावे. परमेश्वराचा अनुभव हा श्रद्धा आणि भक्तीतून मिळतो. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला शिकवतो की परमेश्वराची अनुभूती ही डोळे, कान किंवा इतर इंद्रियांद्वारे मिळत नाही. ती शुद्ध मन, निस्सीम भक्ती, नामस्मरण आणि अहंकाराच्या त्यागातून प्राप्त होते. न पाहता पाहिले, न खाता खाल्ले, न बोलता बोललो, न ऐकता ऐकले. या ओळीतून त्यांनी आध्यात्मिक अनुभूतीची अद्भुत आणि गूढ स्वरूप स्पष्ट केले आहे. हा अभंग प्रत्येकाला बाह्य जगातून अंतर्मुख होण्याचा, सर्वांशी प्रेमाने वागण्याचा आणि भगवंताच्या नामात खरा आनंद शोधण्याचा संदेश देतो. रामकृष्ण हरी.